खरं म्हणजे आपण जर बघितलं तर 11 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं 5 जागांवर शिंदेची शिवसेना यांनी बाजी मारलेली आहेत। 5 नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते त्यांचे ते निवडून आलेले आहेत आणि त्यासोबतच भाजपच्या 3 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 अशा प्रत्येकी 3-3 जागा मिळवत त्यांनी दुसऱ्या स्थानावर स्थान राखलेलं आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये आणि या 11 जागांपैकी 5 जागा मिळवत शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकमधील सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं स्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची जागा देखील या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला मिळालेली आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आणि शिंदेच्या शिवसेनेनं त्या ठिकाणी ही जागा प्रतिष्ठेची केलेली होती। स्वतः गिरीश महाजन या जागेसाठी मैदानात उतरलेले होते। महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा शुभारंभ देखील नाशिकमधून केलेला होता आणि त्याच त्र्यंबकेश्वरमधून महादेवाचं दर्शन घेऊन सुरुवात झालेली होती। मात्र त्या ठिकाणी भाजपला यश आलेलं नाहीये, शिंदेच्या शिवसेनेला त्या ठिकाणी यश आलंय। त्यासोबतच इगतपुरी असेल किंवा सटाणा असेल, मनमाड आणि नांदगाव या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं या ठिकाणी बाजी मारलेली आहेत। नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते ते निवडून आणण्यामध्ये त्यांना यश आलंय। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश आलेलं आहे। जवळपास 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता जी होती, शिंदेच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी उपनेते असलेले विजय करंजकर यांच्या पत्नी त्या ठिकाणी मैदानात होत्या, त्या माजी नगराध्यक्ष देखील राहिलेल्या होत्या। त्यांना त्या ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे। जिल्हा अध्यक्ष असलेल्या प्रेरणा बलकवडे यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्षपदी विजयी त्या झालेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांचा गड मानला जाणाऱ्या सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांनी गड त्यांचा राखलेला आहे। त्या ठिकाणी विठ्ठलराजे उगले हे नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला येवला मतदारसंघाचा बालेकिल्ला म्हणून ज्या छगन भुजबळांची ओळख आहे, मंत्री छगन भुजबळ यांचा जो गड होता तो देखील त्यांना राखण्यामध्ये यश आलेलं आहे। त्या ठिकाणी राजेंद्र लोणारी हे विजयी झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला मनमाड आणि नांदगाव या ज्या 2 नगर परिषदा होत्या, या नगर परिषदेमध्ये आमदार सुहास कांदे यांनी आपला गड कायम ठेवलेला आहे। त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। भुजबळ विरुद्ध कांदे अशा स्वरूपाचा संघर्ष त्या ठिकाणी बघायला मिळालेला होता, मात्र त्या ठिकाणी कांदेंनी बाजी मारलेली आहे। दुसऱ्या बाजूला चांदवडमध्ये डॉक्टर राहुल आहेर यांनी देखील जे त्यांचे वैभव बागुल नावाचे जे उमेदवार होते त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। सटाण्यामध्ये मात्र भाजपला त्या ठिकाणी मोठा धक्का बसलाय। मध्यंतरीच्या काळामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले जे हर्षदा पाटील आहेत त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। अशी ही एकूण नाशिकमधली चुरशीची निवडणूक बघायला मिळाली। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपळगावमध्ये धक्का दिलेला आहे। त्या ठिकाणी आमदार दिलीप बनकर यांचा जो गड होता तो राखता त्यांना आलेला नाहीये। त्या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डे हे विजयी झालेले आहेत। ओझरमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांची प्रतिष्ठा पणाला केलेली होती। दिलीप बनकर यांनी मोठा या ठिकाणी कस लावलेला होता। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भाजपच्या अनिता घेगडमल ह्या निवडून आलेल्या आहेत। अशा हा 11 जागेंचा निकाल आपण बघतोय आणि त्या ठिकाणी शिंदेची शिवसेना ही पहिल्या स्थानावर आहे। 5 जागा त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या मिळवत मोठा भाऊ नाशिकमध्ये असल्याचं या ठिकाणी एक दाखवून दिलेलं आहे। दुसऱ्या स्थानावर मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागा आणि भाजपला देखील 3 जागा अशा या दुसऱ्या स्थानावर या दोघांना समाधान मानावं लागलंय। मात्र तिसरी जी एक बाब जर बघितली तर महाविकास आघाडीचा अद्यापही या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये। काही ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले असले तरी महाविकास आघाडीचा नाशिक जिल्ह्यामध्ये सुपडा साफ झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। नम्रता, नाही अगदीच तुम्ही म्हणताय तसं नाशिक मधलं चित्र हे आता 11 पैकी 11 जागांचे निकाल हाती आलेले आहेत। किरण, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपने मोठी कामगिरी केलेली आहे। उत्तर महाराष्ट्रात 25 पैकी 9 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगराध्यक्ष आज झालेले आहेत।
विरोधकांचे 49 पैकी फक्त 5 नगराध्यक्ष झालेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 49 पैकी 22 नगराध्यक्ष झालेत. 25 पैकी 9 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार विजयी झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. ठाणे कोकणात शिंदेच्या शिवसेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत. 25 पैकी 9 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचा 8 ठिकाणी वर्चस्व राहिलेला आहे. कोकणातल्या सर्वच जिल्ह्यात भाजपला यश मिळालेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 तर ठाकरे आणि शेकापला 1-1 नगराध्यक्षपद मिळालेलं आहे. तर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गात ठाकरेंची मशाल विझली. इकडे वर्ध्यामध्ये मात्र भाजपला धक्का बसलाय. वर्ध्याच्या देवळीमध्ये भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांचा विजय देवळीमध्ये झालाय. आणि निकाल आपल्या बाजूने लागलाय म्हटल्यानंतर भाजपकडून राज्यभर सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा भाजप प्रदेश कार्यालयाजवळ ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन झालं. अगदी स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण झांज हातात घेऊन या ठिकाणी ठेका धरताना आपल्याला दिसून आले. ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसलेला आहे. अगदी 1 आकड्यापर्यंतच त्यांना मजल मारता आली आहे. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विजयानंतर आपण बघूया.